नमस्कार. आज आपण बघूया सुरमईचं कालवण आणि सुरमई फ्राय. तर इथे मी खोबरं न वापरता आपण आता इथे घेतले कोथिंबीर, टोमॅटो, थोडं आलं, लसूण आणि मिरची ह्याचं एक बारीक वाटण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याचं कालवण बनवायचं आहे. तर गंमत अशी झाली, गंमत नसून आमची फजिती झाली खरं तर. आज आम्ही पहाटे निघालो होतो बाहेर जायला. त्यासाठी आम्ही इंडिगोचं बुकिंग केलं होतं 2 महिने आधी आणि आम्ही पहाटे ऑलमोस्ट घर 4 वाजता सोडलं आणि सकाळी आम्हाला तिकडे 5-5:30ला पोचल्यावर कळतं की आमचं फ्लाईट कॅन्सल झालं. तर म्हणजे खूप तिथे राडे वगैरे तर झालेच, पण आमचा सगळा वेळ वाया गेला. आणि इथे माझ्याबरोबर ही फिश होती, कारण मी माझ्या दिरांसाठी घेऊन चालले होते आणि मला इतकं वाईट वाटलं की आता आपण ह्या फिशचं करायचं काय, इतकी छान फिश मिळाली होती. तर मग मी विचार केला आता आज बनवून टाकूया आपण, कारण उद्या पुन्हा संकष्टी आहे. तर इथे हे कालवण म्हणजे जे वाटण होतं हे तेलावर परतून घेतलं, त्यावर आगरी कोळी मसाला घातला, हळद घातलं, सगळं पुन्हा छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यात आमसुलं घातली आणि मग ते चांगलं खदा उकळल्यानंतर फिश सोडून घेतलं आणि वरनं पुन्हा एकदा भरपूर कोथिंबीर घातली. आता त्याच वाटणामध्ये थोडंसं ओलं खोबरं ॲड करून पुन्हा फिरवून घेतलं आणि इथे मग त्यामध्ये अगेन आगरी कोळी मसाला, आपलं हळद आणि थोडंसं मीठ, हिंग हे सर्व ॲड करून केळीच्या पानावर हे फिश ठेवून घेतलं. त्यावर सगळा हा मसाला लावला आणि त्यावर थोडेसे कांद्याचे थोडे रिंग्स, मिरची आणि लिंबू नव्हता ॲक्च्युली माझ्याकडे. मला जायचं होतं म्हणून घरातल्या बऱ्याचशा वस्तू आम्ही संपवून गोष्टी चाललो होतो, जेवल्या आहेत त्या. आणि मग हे सर्व छान व्यवस्थित रॅप करून तेलावर थोडासा कढीपत्ता घालून हे पॅकेट आहे ते फ्राय करून घेतलं. तर सकाळी जी आमची अशी म्हणजे चिडचिड झाली, पण घरी आल्यावर एक तर झोप झाली नव्हती कंप्लीट. मग घरी येऊन सगळे झोपलो. झोपून उठल्यावर ही फिश करायला घेतली. आणि खरं सांगू, इंडिगोवाल्यांना अशा आहे ना बीप 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 करावं असं वाटतं आहे. पण असो, बहुतेक मी त्याला पॉझिटिव्ह घेईन आणि म्हणेन की स्वामींनी काहीतरी व्हायच्या आधी आमचा प्रवास थांबवला असेल असं आपण पॉझिटिव्ह घेऊया. फक्त लोकांचे खूप हाल होत आहेत, ते डोळ्यांनी बघताना खूप वाईट वाटत होतं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आणि तोपर्यंत एन्जॉय.